नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे माझा हिरो छान असा सकाळी सकाळी तयार झालेला होता 7 वाजता, मस्त पूर्ण ब्लॅकमध्ये. तर याचा पण फेवरेट कलर ब्लॅक आहे आणि जरा असं फेअरवेल वगैरे असेल की असंच आउटफिट मुलं आजकाल प्रिफर करतात. आपल्या वेळी एवढं काही नव्हतं, साधे बिचारे चांगले रंगीत कपडे घालून यायचे आणि आपण स्पेशली मुली तर साड्या नेसायचो. तर हे याचं फेअरवेल म्हटलं की मी जरा एक्सायटेड होते. मला माझे दिवससुद्धा आठवले 10वीचं फेअरवेल वगैरे. आणि याचा खास मित्र आहे म्हटल्यावर ते दोघंजणं सोबत फोटो व्हिडिओ कसे काढणार नाही. आणि माझा जास्त आग्रह होतो की काढा, कारण की या गोष्टी लक्षात जातात. आता आपण अनुभवतो की आपले मित्र कुठे आहेत, काय आहेत. मी म्हटलं हे सगळ्यांना खूप लक्षात राहण्यासारखं आहे. सो प्लीज या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या. त्यामुळे ते तयार झालेले होते, नाहीतर खूपच शाय आहेत बाबा माझा मुलगा. तर हे दोघंजणं तर निघाले मस्त असं आपलं फेअरवेल एन्जॉय करण्यासाठी. आम्ही गार्गीला घेऊन आलेलो होतो. मुलं घरी नसली की खरंच खूप बोर होतं. तर मुलं तर पाहिजेच बाबा घरी, ओरडणं म्हणा किंवा काही म्हणा. आता दोघंही जण घरी आहेत तर त्यांना काही ना काही चटरपटर खायला लागतच असतं. तर मी मोस्टली असा चिवडा बनवून ठेवून देते. आणि ही ट्रिक तर आपण लहानपणापासून पाहत आलेलं आहे की तेलाचा एक थेंब वापरण्यात आला पाहिजे. तर आपणही ते फॉलो करतच आहोत. आणि चिवडा बनवून झाला ना की जवळजवळ 1 तासापर्यंत मी बाहेर ठेवते त्याला, जेणेकरून त्यातली पूर्ण वाफ निघून जाते. म्हणजे जेव्हा आपण असं छान भरून ठेवतो ना, तर तो सॉगीसा होत नाही, लवकर नरम पडत नाही. त्यामुळे असा छान कुरकुरीतच राहतो. हा आता माझा पूर्ण संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार, अजिबात काही होत नाही. आणि चिवडा म्हटल्यावर आमच्या गार्गीलासुद्धा खूप आवडतं. तर तिनेसुद्धा गरम गरम मस्त छान असा चिवडा घेतलेला होता. आणि तिचा खूप दिवसापासूनचा अभ्यास बाकी होता. तिचा अभ्यास कंटिन्यू सुरू होता, कारण 4-5 दिवस झाले ती आईकडे होती. तर जो काही शाळेचा अभ्यास शिल्लक आहे तो करणंसुद्धा तितकंच आवश्यक होतं. मग मी सगळं किचन वगैरे आवरून घेतलं. आणि चिवडा म्हटलं की आमच्या इथे असं होतं की सकाळचा नाश्ता म्हणा, कधीकधी दुपारचं लंच, म्हणजे जे डाएट करतात, म्हणजे शक्यतो आम्ही कधीकधी सुरू करतो, मध्येच सुरू करतो आणि मध्येच बंद करतो. याला काही अर्थ नाही आहे. पण एखादा तोंडाची चव म्हणा, कधीकधी आळस म्हणा. त्यामुळे जर त्याच्यामध्ये कांदा, टमाटर, मस्त कोथिंबीर आणि थोडीशी साखर आणि लिंबू टाकलं, थोडंसं तिखट मीठ टाकलं ना, आणि त्यानंतर चिवडा टाकून खायचं, एवढं सुंदर लागतं, एवढं भारी लागतं ना. आम्हाला हे पर्सनली आम्हा दोघांनाही खूप जास्त आवडतं. मुलांना तर चला नाही आवडणार, पण मला तरी खूप जास्त आवडतं. त्याच्यामध्ये जर हिरवी चटणी वगैरे टाकली ना, मस्त ओली भेळ होते. आणि त्याचप्रमाणे आज होता माझ्या मिस्टरांचा बड्डे. त्यासाठी गार्गीने छान असं ग्रीटिंग बनवलं होतं, ते मी तुम्हाला पुढे